वाडीला पोहोचलोय आणि आता लेप पारू आपला पुणे हायवेला लागलोय. ते बोलतात ना आती काही संकटात नाही, त्याच झालाय आमच्याकडे. जय मल्हार. जय शिवराय मित्रांनो. तर ट्रॅव्हल विथ कल्पेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा प्रवास आहे आमचा जेजुरीसाठी. आमच्या पाटील परिवाराचा एक गोंधळ आहे. देव जेजुरी आपले कुलदैवत जेजुरीला आपल्या भेटीसाठी जायचे आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि प्रवासी नक्की बघा. आपली सगळी बघा ही चाललेली सर्व जेजुरीला. बाजारण्याचा देव चाललेत आमचे भेटीला जेजुरीला. बोल बोल बोल. मित्रांनो, गावातील कोणतेही कार्य असताना आपल्या गावाची मालकी गावदेवीची आपण परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही. का आम्ही आलो त्या गावाच्या आपल्या गावदेवीच्या मंदिरात आणि देवीचं मानपान करून आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहेत. सीएनजी वरती आलोय. गाड्यामध्ये सीएनजी वाला पब्लिक बघा आपली. गाड्या आपल्या लाईनीमध्ये लागलेल्या तर पूर्णपणे रेडी आहेत त्यासाठी. फ्लॅट बघा 2 BHK पिकअप मध्ये. वाडीला पोहोचलोय आणि आता लेप पारू आपला पुणे हायवेला लागलोय. नंतर आम्ही एक्सप्रेसला जाणार आहेत. मित्रांनो, आता आपला घाट चालू होणार आहे खंडाला आणि मिसिंग लिंक आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आशिया खंडात म्हणता येईल. जे आपलं स्वप्न पुणे एक्सप्रेसचं आता ज्या मुलावर ट्रॉफिक वगैरेची समस्या सुटली आहे ते बघायला भेटणार आहे. तर दाखवतो तुम्हाला पुढे. आणि आपण या बोगद्यामध्ये प्रवेश केले. बघा समोरचं दृश्य किती जबरदस्त वाटतोय. आणि पूर्णपणे ऑक्सिजनसाठी इथे एक फॅन लावलेत. काय समस्या होती पहिले ऑक्सिजन श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत होता, त्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटने यावर उपाययोजना केलेली. आणि दृश्य बघा किती छान वाटते. आणि हा ब्रिज बघा पूर्ण केबलच्या साहाय्याने मानलेला आपला महाराष्ट्रातील एकमेव असा ब्रिज आहे. त्याला मिसिंग लिंक म्हणून आताच उद्घाटन झालेलं आहे. समोरचा कनेक्टिंग लिंक आपला पुणे मुंबई एक्सप्रेसवरचा एकदम सुंदर असं दृश्य. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. पोचता पोचता आम्हाला खूप टाइम झाला आणि आता आम्ही जेजुरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर बघू आता पुढे काय फ्रेश वगैरे व्हायला लागेल आणि पुढे आमचा प्लॅन काय आहे तुम्हाला नक्की दाखवू. जेजुरीमध्ये आलो आणि ही सिस्टम काय बघा तुम्ही. कुत्र्याला एक टी शर्ट आणि काय लावलंय पुढे रॉकेट होता. कशासाठी लावलंय काय माहित, संशोधन करावं लागेल माहित. तर मित्रांनो, आता गाडी पार्किंगला लावले आणि फ्रेश होण्यासाठी रूम बघतोय. तर पुढचा रूम बघू आणि त्यानंतर दर्शनासाठी मग गडावर जाऊ. तर व्हिडिओ बघत राहा. ते बोलतात ना आती काही संकटात नाही, त्याच झालाय आमच्याकडे. जास्त शांपणा करायला गेलो नाही, येऊन कुठं फसलो बघा. वालवंटा डायरेक्ट नाही. गाडीची कंडिशन आमची चालत निघायला लागलाय. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही गडावरला निघालो आहेत. सर्वांच्या तयाऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि सर्व मंडळी आता गडावर चाललेले आहेत. तर चला. जय
मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारासमोर आपले नंदी महाराज आणि समोर आपला मंदिर. गर्दी बघा किती आज, रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या थोड्या वरती आल्यानंतर आपल्याला एक स्मारक बघायला मिळते, नरवीर उमाजी नाईक यांचे. पाहू शकता आपण. मंदिराच्या थोड्या वरती आल्यानंतर अजून आपल्याला श्री हेगडी प्रधान मंदिर पाहायला मिळतं. माहिती महाराजांचे समाधी आपले मंदिर आहे, मूर्ती आणि पाहू शकता आपण. त्यानंतर त्याच बाजूला आपल्या पुण्यश्लोक अल्लाबाई होळकर यांचे एक सुंदर असं स्मारक आपल्याला पाहायला मिळते, ज्या राणी मुले आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हजारो मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम पुण्यश्लोक अल्लाबाई होळकर यांनी केलेलं आहे, यांचे स्मारक. आणि हा व्ह्यू बघा, संपूर्ण जेजुरी परिसर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतोय. रविवार असल्यामुळे गर्दी बघती पूर्णपणे पायऱ्या भरल्या आहेत. फायनली आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आहे, हे बघा. आणि वरती आपला फडफडणारा भगवा झेंडा. गडाचा महादरवाजा लाकडी बांधकाम आहे. आणि समोरचा विभाग आपण मंदिरापाशी पोहोचलोय आणि पूर्णपणे गजबजलेलं असं मंदिर. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. मित्रांनो दर्शनाची रांग बघा, रांगेला वापरायला इथे 4-5 तास जातील कदाचित. फुल गर्दी आहे आज. आम्हाला पण अभिषेक अभिषेक करणारी मंडळी बसतात. ज्याला कोणा अभिषेक करायचा असेल ते सर्वजण इकडे अभिषेक करून घेतात. दीपस्तंभ बघा, हे पूर्ण दीपस्तंभ आहेत. आणि इथे पण दिव्यामध्ये तेल लावून हा दिवा पेटवला जातो. फलक लावलेले आहे, त्यावर पूर्ण माहिती लिहिली आहे. शहाजी राजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पितापुत्रांची भेट इसवी सन 1662 साली ही ऐतिहासिक घटना छत्रपती इथे घडली. आणि मित्रांनो, हा क्षण बघा, जेव्हा शिवाजी महाराज शहाजी महाराजांना भेटायला जेजुरीगडावरती आलते, त्यांच्या स्मरणार्थ हा स्मारक इथं उभारण्यात आलेलं आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला आपण जेव्हा उतरतो तेव्हा बानुबाईचं इथं मंदिर आहे, तर आपण दर्शनासाठी जाऊ. मित्रांनो, आता आम्ही गडाच्या खाली उतरलेले आणि
गडाच्या खाली आमचं छोटंसं जागरण गोंधळ आहे. तर चला मग आता गोंधळाचे देखील तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा.